हरती ज्ञान राजा हरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधिला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले रामा जनार्दनी चरणी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधिला माझा श्री संताची या माता चरणावरी 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 साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या जय गावी केला वास त्याशी नसावे उदास विढन आरती ज्ञान राजा आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधिला माझा कीर्तन रूपी सेवे करता विको कमी करा म्हणजे निरूपणा करता निवडलेला भंग देवगिरी नावाचा जो किल्ला आहे त्या देवगिरी किल्ल्याचे सुभेदार सर्वा जनार्दन स्वामी महाराज त्या जनार्दन स्वामी महाराजाचे प्रामुख्याने 3 शिष्य होऊन गेले त्याच्यामध्ये जनी जनार्दन एका जनार्दन आणि रामा जनार्दन या 3 शिष्यापैकी प्रमुख शिष्य त्यांचं नाव आहे रामा महाराज त्या रामा महाराजांचा 3 चरणाचा चौकड्या पद्धतीचा आरतीय प्रकरणातील अभंग असून रामा महाराज या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची आरती करतात विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या अशी मागा कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजस्वी ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थुद्रामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र आपलं हे डिक्सळ नावाचं गाव आणि या डिक्सळ नावाच्या गावामध्ये महान संत गुरुवरी वैकुंठवासी कोंडाजी महाराज डेरे यांच्या कृपाशीर्वादानं गुरुवरी बाजीराव दादा काकडे यांच्या प्रेरणेने आणि हरिभक्तीपरायण परमपूज्य प्रातस्मरणीय रामचंद्र महाराज बुरुडे पुणेवाडीकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य स्वरूपाचा गेल्या खरं म्हणजे 35 वर्षापासून सुरू असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाचे यावर्षीचे हे 36वे म्हणजे त्रितपपूर्ती अर्थात भक्ती पंढरी सोहळा आणि या त्रितपपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी 11 दिवसाचा हा अविरतपणे उत्सव संपन्न होतो आहे माझा योग चांगला की या उत्सवात मला वाटतं आज 6वा दिवस आहे आणि 6वा दिवस आहे 6व्या दिवसाची कीर्तन सेवा ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ सप्ताह संयोजक कमिटीच्या वतीनं कीर्तन सेवेचे सेवादाते ऑर्डनरी मेजर
प्राध्यापक पांडुरंग भाऊ चौधरी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. यांच्या सौजन्यानं त्यांनी सर्व सप्ताह कमिटीला पांडुरंगजी चौधरी यांनी कल्पना दिली. म्हणले 50,000 रुपये जाऊ द्या, पण माझ्या वाट्याला चांगला महाराज आला पाहिजे, म्हणून आजची सेवा माझ्याकडे सोपवलेली आहे. मेजरला मनापासून धन्यवाद देतो. काकडे सरांनी मानी संपर्क केला, संपर्कच होत नव्हता, मध्यस्थी गौरव महाराजांनी केली पुन्हा, बरोबर आहे की नाही. आणि आज सेवेचा योग योगायोगानं माझ्या वाट्याला आहे. निमित्तानं आपण सगळेजण उपस्थित आहात. आता कोणाचं नाव घेऊन कोणाचं नाही, सगळी मंडळी प्रामुख्याने उपस्थित आहेत. ही सर्व वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी मंडळी ही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो. त्यांच्या गुरुजींना सुद्धा मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. तुम्ही गायक आता मी नावं त्यांची सांगितलीच की आमचे परममित्र महाराष्ट्रातील नामवंत गायक संपत महाराज दानवे आणि आमच्या आळंदीपासूनचे बालमित्र तुकाराम महाराज राऊत तेही उपस्थित आहेत. अवधेश महाराजही आहेत, इकडून अक्षय महाराज, गौरव महाराज, बाबर महाराज ही सगळी मंडळी आवर्जून उपस्थित आहेत. आमचे मित्रही या ठिकाणी सगळी महाराज मंडळी प्रामुख्यानं या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला मनापासून जेवढं धन्यवाद द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत की आपण एवढा मोठा उत्सव या ठिकाणी संपन्न करत आहात. आपल्या सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. ही सगळी महाराज मंडळी आवर्जून उपस्थित आहेत. आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. हे आपल्या संस्थेतले का फलके महाराज त्यांच्या संस्थेतील विद्यार्थी मंडळीही आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळी संस्थेतली विद्यार्थी आपली काही आणायची म्हणजे मिक्स झाली असती, बरोबर आहे की नाही. म्हणजे सगळे सुंदर या ठिकाणी योगेश महाराजाचीही वारकरी शिक्षण संस्था आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. तेही उपस्थित आहेत. स्वप्नील महाराज आमचे मित्र तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आत्ताच लोकनेते खासदार त्या ठिकाणी लंके साहेबांचे बंधू दीपकांना लंके तेही या ठिकाणी येऊन गेले. त्यांनाही मनापासून धन्यवाद. आपल्या सगळ्याला माता भगिनी पुरुष मंडळ कुणी राहिले असतील कदाचित तर आपल्या सगळ्याला तुम्हालाही धन्यवाद महाराज, तुम्हालाही धन्यवाद. सगळ्या महाराज मंडळीला विनम्र भावाने अभिवादन करतो. माईकवाल्या सिस्टीमवाल्या दादाला धन्यवाद, दोन्ही कॅमेरेवाल्याला धन्यवाद. तिकडे 3 चौकदार आहेत आणि इथं 2-3 चौकदार आहेत, त्या सगळ्यांना धन्यवाद. तुतारीवाले आहेत, पुन्हा इकडून विण्यावाले, तुळशीवाले, माता भगिनी सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो आणि झालेली कीर्तन आपलं कीर्तन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल कुणाचा एकाचं नाव कुणाचं घेत राहिलं, कुणाचं राहिलं राहू द्या, त्याच्यात वेळ विनाकारण निघून जाईल. कारण 7:45 जवळजवळ झाले. 8:45ला आपल्याला संपूर्ण 9ला तर पंक्ती बसल्या पाहिजे, बरोबर आहे का नाही. एवढं म्हणजे कमी वेळेमध्ये कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे. लक्षात यायला लागले का नाही सर, बरोबर आहे का नाही. हा म्हणजे असं काही वेळेचं बंधन नाही. मग 8:30ला संपू, बंधनच नाही म्हणजे काय होय, माणसाला मटे जावं, बंधन कुठं काय आज सांगा बरं. चवर जमल तवर बघू, बरोबर आहे का. तुम्हाला भुका लागत नाही तवर कीर्तन विढळ. चिंतनातला अभंग मला वाटतंय भजनी मंडळाच्या बी पाठांतरातला आहे ना, ऐकणाराच्या बी 100% अभंग कसा आहे पाठांतरातला आहे. कारण ज्ञानोबरायाची आरती कानावून गेली नाही असा माणूस महाराष्ट्रात तरी तुम्ही नाही. शक्यतो सगळ्यांच्या सर का आरती कानावून बोला की गेलेलीचे सगळ्यांच्या पाठांतरातली. आरतीचं कसं असतंय, कार्यक्रमाच्या शेवटाला बी आरतीच असते, बरोबर आहे की नाही. कुठं बी गेला तरी शेवट कशाने बोला की आरतीनच आहे. आणि दुसरी गोष्ट, शुभ कार्याची सुरुवात बी करायची असली तरी बी आरतीच असते. म्हणजे आरती ही शुभ मानली जाते. काय मानली जाते बोला की शुभ मानली जाते. आणि म्हणून आता 36 वर्ष झाले, मला वाटतं आता 12वा झाला असेल, 25वा हा म्हणजे 2 तपपूर्ती झाला असतील. 24वा, 12वा, 24वा आणि आता हे 36वा म्हणजे हे 3री पंढरी. लक्षात आलं का. आणि एवढ्या दिवसात कोणी आरती केली का नाही केली माहित नाही म्हणलं वा, बरोबर आहे का नाही. चला आपण एकदा आरती करून हे 36वा संपून टाकू म्हणजे पुढच्या पंढरीक वाटचाल. लक्षात यायला लागले का नाही. म्हणून आरती करून घ्यावं म्हणलं आता एकदा, जी होईल ती होईल. आरती ज्ञानोबरायाची आणि ज्यांनी लिहिली ती रामा महाराज आहेत. जनार्दन स्वामी त्यांची ही 3 पट्ट शिष्य. पहिले पट्ट शिष्य जनी जनार्दन,
त्यांची समाधी लक्षात यायला लागले. आमच्या बीडला पाटणगण नावाच्या मठामध्ये त्यांची समाधी बीडला. कुणाची? जनी जनार्दनाचे योगेश महाराज. रामा महाराजाची समाधी सद्गुरूच्या पायथ्याला देवगिरीला लक्ष दौलताबादला तिथं समाधी. आणि एका जनार्दनाची समाधी तर कालच उत्सव झालेला आहे. एका जनार्दनी म्हणजे नाथ महाराज. नाथ महाराजाची समाधी पैठणला आहे. त्याच्यात जनी जनार्दनाने अभंग मोजकी लिहिलेत. लक्षात आलं का नाही? मोजकी अभंग लिहिलेत. पण रामा महाराजांनी एक आरती लिहिली. ती आरती म्हणजे ज्ञानोबरायची. लक्षात यायला लागले का नाही? ज्ञानोबरायची आरती लिहिली. आणि एका जनार्दनाचे तर कितीतरी प्रमाण आहेत आणि कितीतरी अभंग आहेत. एका जनार्दनाचं जेवढं वाङ्मय सोपं आहे तेवढं संत मांदियाळी सोपं वाङ्मय कुणाचंच नाही. की सोप्या भाषेत रूपकांच्या भाषेत नाथ महाराजांनी आपल्या समोर वेदांत मांडला. ते एका जनार्दन. आजचा विषय जनार्दनच. पण कोणते जनार्दन? रामा जनार्दन. आज एका जनार्दन नाही, आज जनी जनार्दन नाही, तर आज कोणतेच रामा जनार्दन. त्या रामा महाराजांनी ज्ञानोबरायांची आरती लिहिली. आरती आता कसं आहे? आरती शब्दाचा अर्थ करत असताना आता ताईट बसत ढिल्या अंगाने आजचं कीर्तन जराशी म्हणजे कान उंच करून लक्ष देऊन ऐकलं तर कीर्तन कळतंय. नाही तर डोक्याहून नाही मांडवाहून जायसारखं लक्ष द्यायला लागलं की नाही. थोडं ध्यान दिलं तर कळतंय. काय? आरती शब्दाचा अर्थ करत असताना आरती शब्दाचे अनेक अर्थ केले. अनेक अर्थ आहेत आरती. आरती धातूची मानली जाते. बरोबर आहे का नाही? आरती धातूची. बरोबर आहे का नाही? पदार्थाची. आणि पद आणि अर्थ या दोन्हीचं संमिलन त्याचं नाव पदार्थ. पदस्य अर्थ इति नाम पदार्थ. पण ही आरती पदार्थाची नाही, पद आणि अर्थ या दोन्हीचं संमिलन म्हणतात त्याला. लक्षात द्यायला लागले का नाही? मिलन म्हणजे काय? मिलन शब्दाचा अर्थ करत असताना जीव आणि देव या दोन्हीचं मिलन केलं जातं त्याला मिलन म्हणतात. लक्षात द्यायला. त्याला धातू मूळ कलहती नावाचा दशमगणातला चुरादिगणांतर्गत त्याला कलहती नावाच्या धातूपासून हा शब्द तयार होतो. आपला मुद्दा आहे की मिलन आणि संमेलन. विषम प्रकारचं मिलन त्याचं नाव संसार आणि सम प्रकारचं मिलन त्याचं नाव परमार्थ. लक्षात आलं का नाही? म्हणजे ज्ञानोबरायांनी पदार्थाची आरती सांगितली. ज्ञानोबरायची ही पदार्थाची आरती नाही. कधी कधी तांब्याची आरती, धातूची आरती अशा अनेक आरत्या केल्या. पण इथं आरतीच आहे. पण आरती नावाचं पद आहे. आरती नावाचं काय? संपत महाराज पद आहे. आणि पद आणि अर्थ या दोन्हीचं मिलन म्हणजे पदार्थ. पदस्य अर्थ आहे की नाम पदार्थ. आणि म्हणून आरती शब्द करत असताना की ही आरती नाही, आरती शब्दाचा मूळ अर्थ काढतो थपतात. आरती म्हणजे काय? अंग नावाचा उपसर्ग आहे. उपसर्ग कोणता आहे? बोला की. अंग उपसर्ग कोणता आहे? नुसती बघायला लागलीत माझ्याकडे. काय नाही अशी बघत बोल जा मोकळ्या मनाने, नाही तर मी मोकाळ पांढर करतो गावाकडे लवकरच. काय? अंग नावाचा काय? उपसर्ग आहे. आताच आपला विषय झाला की 22 प्रकारचे उपसर्ग शास्त्रानं सांगितले. किती प्रकारचे? 22. त्या 22 पैकी अंग हा एक उपसर्ग आहे. आता अखंड, अथांग, अखंड, अथांग हे जे शब्द तयार होतात ना, म्हणजे ज्याचं वर्णनच करता येत नाही असा शब्द वापरायचा असला की त्याला अंग उपसर्ग लागले का नाही? किती समुदाय? अथांग म्हणजे शब्दात ते मोजता येत नाही एवढं जिथं समुदाय तिथं उपसर्ग कोणता लावायचा? बोला की. अंग लावायचा. सर लक्ष द्यायला. सर तुम्ही कशाचे सर आहेत? म्हणजे विषयाचे कोणत्या विषयाचे सर आहेत का म्हणायचे सर आहेत तुम्ही? हा सायन्स आहेत. बरोबर आहे का नाही? आता हे बघा कळतंय का? बरेच नुसती म्हणायचे सर असतील मग म्हणलं. बरोबर आहे का नाही? बरेच म्हणायचे सर आहेत. आता आमच्या आज्याला रेग वाढता येत नाही पण त्याला गावात वकील म्हणते. लोकांना विचारा. म्हणलं एक दिवशी आबा म्हणतो, म्हणलं आबा तुम्हाला वकील का म्हणते? त्याचं कारण आहे म्हणले पहिल्या काळामध्ये माझ्या तरुण आहेत कुणाचे काय बी भांडण झाले की मिटवायचं काम माझ्याकडे असायचं. वकिली पॉइंट काढण्याचं काम मी करत होते म्हणून मला वकील म्हणतात. असं काय असते की? बरोबर आहे का नाही? वकील म्हणते त्याला. आता मुद्दा इकडे लक्ष द्या. आपला मुद्दा अंग उपसर्ग काय करतो? तर अखंडपणाचं जोतन करतो. कोणत्यापणाचं? शाबास. अखंड असं बोलले होतं मी 10 वाजतो. काही काळजी करू नका. लक्षात आलं की नाही? तुमचा आवाज कमी झाला समजायचं भोका लागल्यात म्हणून.
आंग हा उपसर्ग अथंग म्हणजे अखंडपणाचे जोतन करणारा अंग उपसर्ग आहे. आता आंगचा अर्थ काढला अखंड. आंगचा अर्थ काय निघाला? अखंड. काय निघाला महाराज? अखंड. अंग म्हणजे अखंड. बरोबर आहे. आता पुढचा शब्द आहे रती. रती. आता रती शब्दाचे दोन अर्थ काढले जातात. रती शब्दाचा पहिला अर्थ काढला जातो प्रेम आणि दुसरा अर्थ काढला जातो रती म्हणजे रममान करणे. दोन धातूपासून हा शब्द तयार होतो. रमती म्हणजे रममान करणे. आंग उपसर्ग पूर्वक रमती नावाच्या धातूपाचा प्रयोग म्हणजे आरती. आता एक अर्थ आणि दुसरा अर्थ. आंग उपसर्ग पूर्वक रती म्हणजे प्रेम. प्रेम अर्थाचं जोतन करणारा रती नावाचा धातू म्हणजे सरळ सरळ आंग म्हणजे अखंड आणि रती म्हणजे प्रेम. आंग म्हणजे बोला की आंग म्हणजे अखंड आणि रती म्हणजे प्रेम. म्हणजे आरती शब्दाचा अर्थ होतो अखंड प्रेम. बोला अखंड प्रेम. आता धातू पुन्हा आहे का? अंग उपसर्ग पूर्वक रती रममान रती प्रेम म्हणजे अखंड प्रेमाचं जोतन करणारा अर्थ होतो आरती शब्दाचा. म्हणजे आरती म्हणजे अखंड प्रेम. पण अखंड प्रेम रामा महाराजाचं कुणावर? आरती ज्ञान राजा आरती ज्ञान राजा आरती ज्ञान राजा आरती ज्ञान राजा हे महा कैवल्य महाकैवल्य तेजा महाकैवल्य महाकैवल्य तेजा सेवती साधु संत सेवती साधु संत सेवती साधु संत सेवती साधू संत मन वेदना माझा मन वेदना माझा मन वेदना माझा मन वेदना माझा आरती ज्ञान राजा 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 ज्ञान राजा ज्ञान राजा. एकदा टाळी जोरदार सर्वांसाठी. आता लक्ष द्या. आरती म्हणजे काय? अखंड. बोला की राव. मी खाली येऊ का तिकडे बोलायला? आपण काही विचारले का अशी करते जसं कथा पाठी का तुमच्या सगळा बोला जा मोकळ्या म्हणणं माझ्याशी. आरती म्हणजे अखंड प्रेम. आरती म्हणजे कोण्या मुलीचं नाव नाही. एखाद्या मुलीचं नावच नुसतं आरती असते. नवऱ्याचं तिचं कव्हाबी तिरपटच असते. लक्ष द्यायला लागले. आरती शब्दाचा अर्थच आहे अखंड प्रेम. जिच्या नावातच अखंड प्रेम आहे तिला आरती म्हणतात. हे आरती नावाचं पद आहे. ज्ञानोबराच्या बाबतीत प्रेम व्यक्त करत असताना ज्ञानोबराच्या बाबतीत रामा महाराजांनी पद वापरले आरती ज्ञानराजा. म्हणजे आरती म्हणजे अखंड प्रेम. पण अखंड प्रेम कुणावर? त्याच्यासाठी शब्द ज्ञानराजा. ज्ञानराजावर अखंड प्रेम आहे. आता थोडं कसं योगेश महाराज व्यवहारात जर अवधेश भाऊ बघितलं तर व्यवहारामध्ये अखंड प्रेम टिकून राहते का? बाबा महाराज व्यवहारात रामचंद्र भाऊ कुठला बी नातं घ्या त्याच्यात अखंड तो राहतय का? बोला की
नवरा बायकोचं नातं असू द्या, बहीण भावाचं नातं असू द्या, मुलीचं बापाचं असू द्या, बहिणी बहिणीचं असू द्या, गायक वाजवणं कुणाचं बी असू द्या, अखंडत्व कायम टिकून आहे का सांगा? अखंडत्व टिकून राहत नाही. प्रेम रामा महाराजांचं ज्ञानोबरात अखंड प्रेम आहे, पण आपल्या नात्यात व्यवहारात कुठंही नजर टाकली तरी व्यवहारात अखंडत्व सिद्ध होत नाही, होतच नाही. ज्ञानोबराच्या ओव्या सांगतो तुम्हाला, म्हणजे लक्षात येईल. ज्ञानोबरा म्हणतात ही बारकी बारकी लेकरं असते, ह्या लहान लहान लेकराला लहानपणात कुणाशी घेणं देणं? कुणाशी? बायकोशी. लहानपणात कुणाशी? आईशी. कुणाशी घेणं देणं? आईशी. आई जर सोडली तर त्या लेकराला कशाच घेणं देणं नाही. आहे का काही घेणं देणं? हा त्या लेकरा पुढे एखादी मेकअप करून सोनू पावडर काय जे असते ती लावून बसवायची आणि दुसरीच बाई मांडायची सुंदर देखणी आणि त्याला म्हणायचं जा इकड. जाईल का ती? कसली बी असू द्या, आगा आपुली माय म्हणतात. कुरूप जरी होय, कुरूप फुटलेली जरी असली तरी जैसी तैसी माय भरी, मानाल त्या माना येरी, मानाल त्या माना येरी, मानाल त्या माना येरी, जैसी तैसी माया भरी, मानाल माना येरी, मानाल त्या माना येरी, मानाल त्या माना येणे. हो जैसी तैसी माया भरी, मानाल त्या माना येणे, मानाल त्या माना येणे, मानाल त्या माना येणे. जैसी तैसी माया भरी, मानाल त्या माना येणे, मानाल त्या माना येणे, मानाल त्या माना शेवटी आपली माहिती आपली माहिती मानायला आम्ही कोणी वेळा चार दोन माहिती आम्हाला आहे का नाही सांगा बरं? हे आमची आई, हे आमच्या आई, हे आमच्या ताई. मानायला किती बी मानू शकता पण माय होत नाही. जैसी तैसी माय बरी, जशी असेल तशी आपली माय. आणि मान आलं त्या माना येरी. माय बापाची सर जगात कुणाला येते का? बोला की हो, येते का? माय बापाचा स्वभाव सांगत असताना ज्ञानोबरांनी सांगितलाय माय बापाचा स्वभाव कसलाय? जैसा का स्वभाव माय बापांचा, अपत्य जरी बोले बोबडी वाचा, अधिक चित्तयाचा संतोष अथी. म्हणजे लेकर बोबडे जरी बोलले, बालक बोबडा बोले, कावा कुडा विचुका पाऊले, ते चोज करुणी माऊले जे जे ज्ञानोबरा म्हणतात माहिती माय असते. मग कुरूप फुटलेली का असाना आपली माहिती आपली माय. मग आता लहान लेकराला माय सोडून काही घेणं देणं का? कुणाशी घेणं देणं लेकराला? बोला की आई 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 आई. आणि लय झालं तर मम्मी नाही हो, मम्मी नाही. एकच झालं की आई आणि बाप. बरोबर आहे का? बाबा बाप एकच की. बाप म्हणजे आई आणि बाप सोडले तर त्या लेकराला कुणाशी घेणं देणं? म्हणजे ह्या लहानपणात प्रेम कुणावर लेकरायचं? आईवर. त्यावास आईवर आणि बापावर. ज्ञानोबराय म्हणतात काय? पहिली बाळ दसे आई बाहेची पिसे. कोणतं पिसे? आई आणि बाळ म्हणजे बाप. आई 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 लय झालं तर बाप. पण किती दिवस? तुमच्यासारख्या 4-2 जुन्या लोकांनी वैशाख साजरा करून दिला. पहिले वैशाखात लग्न व्हायचं म्हणून असं शब्द आहे जुना. बरोबर आहे का नाही? वैशाख साजरा करून दिला आणि लग्न झालं, आई जातीन बाई येते. ज्ञानोबराची ते सरळची अर्धी 24 सांगितली, अर्धी राहिली अजून. आता ऐका. पहिली बाळ दशे आई बाहेची पिशे. पण किती दिवस लग्न झालं ते सरे मग स्त्री मांसे भुलोनी ठाके. ज्ञानोबरा म्हणतात पुन्हा बायकोवरच आईवरच प्रेम कमी आणि तुकाराम प्रेम कुणावर? बायकोवर. असू द्या प्रेम जरूर असावं त्याच्या बायको, काही अडचण नाही की. बरोबर आहे का नाही? मला शब्द मी तुला मुलाच येते हो. प्रेम असायला अडचण नाही
पण बायकोवरच तरी प्रेम कायम टिकतय का रामचंद्र बुवा? बायकोवरच तरी कायम टिकून राहतंय का? आता इकडला पकवायच्या तर मुंजा ह्याला काही कळायचं नाही. तुम्ही तुमचं झालं नाही, तुमचं तिघं बी मुंजेच आहे की, बरोबर आहे का नाही? तिकडे अवधेश महाराजाला आहे थोडं माहिती त्याच्यातली, बरोबर आहे. आणि आपलं साधाळलेली माणसं आहे तर सगळी लक्षात आलं. आमच्याकडे साधारण म्हणते त्याला, साधाळलेली धी मुंजे ह्याला काय करायचंय काढलेली. बायकोवरच टिकून राहत नाही. ही सुरुवातीलाच लप खालतंय. बायकोवरचं प्रेम सुरुवातीला लय लप खालतंय महाराज. नवीन नववरांचं त्याचं वर्णन केलंय महाराज. सुरुवातीला असं लप खालतंय ती नवीन नवीन नवीन. कसं आहे, ती सुरुवातीची हिरवळच भारी असते. ती हिरवळ जर बघितली, चांगल्याच संन्याशाला आरबडून लग्न करावं वाटतं असली हिरवळ असते. हो ना, उष्टाची चेपलन तिरपट बघणं, गालातली गालात हसणं, त्याशी शिंग हलवायची पद्धत, कुणाला बी आरबडून उडी हाणा वाटती. लक्ष द्यायला लागले काय? पण हिरवळ डोंगराचं हिरवं गवत पावसाळ्यात तोवरच ती चांगलं दिसतंय. उन्हाळ्यात तेच गवत वाळतंय आणि त्याचे कुसळ होते. मग एकदा कुसळ टोचायला सुरू झाली, लेकरं बाळा झाले हो की माणसं म्हणतात मला काय माहिती असला असं म्हणून हे असला संसार. आणि कुसळ टोचत येतच लटिका व्यवहार सर्व हा संसार. लटिका व्यवहार सर्व हा संसार. गाढवाचे ताणे पालटती क्षणोक्षणे. लक्ष द्यायला लागले का? कसं म्हणजे क्षणाक्षणाला ही काय होत राहते. बघला दृष्टांत गाढवाच्या लेकराचा दिलेला आहे. लक्ष द्यायला लागलंय का नाही? हा म्हणजे कसे बदलत राहणार आहे. हा तुकाराम बुवा, लटिका व्यवहार सर्व हा संसार. 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 गायक दोनच थोडे चांगले, थोडे महागडे पण चांगले, जाऊ द्या. पैसे जातील पण शिनी येत नाही, बरोबर आहे. हा लटिका व्यवहार सर्व हा संसार. आणि वाया येरधार हरिवीन. महाराज म्हणतात कसं आहे, संसाराची खोडच एवढी बेकार आहे, ह्याच्यात अखंडत्व टिकत नाही. कळायला लागले का बोलणं? हा अखंडत्व राहत नाही. प्रेम आहे पण अखंडत्व नाही. लक्ष द्यायला लागले का नाही? ते सरे म्हणजे आई वडिलाचं प्रेम असते, पण लग्न झालं की ते सरे मग स्त्री मांसे भुलो ठाके भुलविते. असं भुलविते लय, ह्याची खोडच बेकार आहे महाराज. सुरुवातीला माणसाला सुटविते, सुटविणं कळते का? सुटविणं भुलविणं कळत असेल का? भुलविणं बी कळत नाही का? आंबा पिकविणं
अशा 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 बोलविणं म्हणते चल 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 असं. त्याचा संसार सुरुवातीला बोलवितो माणसाला, असं सुटवितो आणि चांगलं सुटलंय म्हणून कळालं हळूच गुतवितो. मग एकदा गुतलं की पुन्हा आयुष्यभर कुतवितो. त्याचं नाव संसार आहे. अखंडत्व टिकून राहतच नाही त्याच्यात, काय असेल आणि काय असेल. सुरुवातीला नवरा बायकोचं प्रेम बाबा 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 बाबा, त्या प्रेमाला उपमाच नाही की, बरोबर आहे का नाही. जसं हिरवळ दाखवल्याच्या नंतर हिरवे चारा भांबावे पशु, ज्ञानोबा म्हणतात हिरवळ दाखवली की पशु सुद्धा भांबावते. लक्षात आले का नाही. त्याची पुढची होईल लय गुळ ज्ञानोबाची. म्हणून भूते भांबावली संसाराची आडवा माझी पडली. ज्ञानोबा म्हणतात भांबावून जाऊन मधी पडते संसारात. आणि त्याची विशेषता आहे मधी पडल्याच कळते पडलं का काय की भावताली बघते. पुन्हा पुन्हा सुटायाचा काही करीतो उपाय तव तो देखे पाय गो तसे. पुन्हा किती बी बाहेर निघायचं म्हणलं तरी त्याच्यातून माणूस बाहेर निघत गुतत चलते, गुतत हळूहळू हळूहळू रवत चलते मध्ये. मला माझी पहिली गाडी घेतली तेव्हा एक जण म्हणला होता महाराज आता ह्या पुरीचं लग्न झालं की मी तुमच्या गाडीत बसायला मोकळा झालो. 6 गाड्या झाल्या, 6 माणसं आले नाहीत अजून. लक्ष द्यायला लागले विस्ता होती तवाचा. म्हणजे तवापासून ही पण कुणी येत नाही. कसं आहे ह्याच्यात ही पद्धतच वेगळी ह्याची. हे एवढं खोडीच आहे महाराज. ह्याची एवढी बेकार खोड जगात कुणालाच नाही. संसाराची लय खोड आहे. अखंडत्व टिकवीत नाही, अखंडत्व टिकवीत नाही. आई वडिलावरचं प्रेम कुणावर गेलं. बायको ठीक आहे, बायकोवर प्रेम असावा पण बायकोवरचं प्रेम टिकत नाही महाराज. बायकोवरचं प्रेम किती दिवस. त्या सिरियल ज्ञानोबाची दुसरी ओळख कोणी जर जाणकार असतील तर त्याच्या लक्षात येऊन जाईल परमार्थातले. इकडे बघा त्याच सिरियल नवमी ज्ञानोबाची. ज्ञानोबा म्हणतात स्त्री भोगिता थावो, स्त्री भोगिता थावो म्हणजे स्त्रीचा भोग किती दिवस. वृद्धाप्य लागे येवो मग तोची करी प्रेम भाव बाळकासे पहिली बाळगसे. अरे लक्षात राहतं तुमच्या. म्हणजे पुन्हा बायकोवरचं प्रेम एखादा लेकरू बाळ झालं की कमी होतं आणि पुन्हा प्रेम लेकरावं जातं. म्हणजे रिवर्स नावाचा गिअर कंपनीतूनच आलेला नाही. ध्यानात बसायला का मेजर नाही बसायला लागलं. हा पाकिट देण्यापुरतं तरी ध्यानात बसायला लागलं का नाही. हे असली खोड ह्याची. म्हणजे याची विशेषता प्रपंचानं कुणाची अखंडत्व सिद्धच होऊ दिलेलं नाही, कुठंच नाही. कारण संसार शब्दाचा अर्थ करत असताना मूळ धातू संमित प्रकारेनं संसरती सुसार येते नाम संसार ना. म्हणजे सरकत राहतो आणि सरकीत राहतो त्याला संसार म्हणतात. ऐकायला लागलं का. भाषा जरा चालली कळायला पण का बोर व्हायला कसे हा सांगू. म्हणजे फ्रेश होते म्हणून म्हणलं बाकी काही नाही. भाषा कळायला लागली ना मग काय नाही. आम्ही कर्नाटक बाउंड्रीवर गेलतो आणि तिथे गेल्या 5-25 कार्यकर्ते माझ्याजवळ आले म्हणले महाराज बरं झालं वेळेवर आल्या. मी खालीवर बघायला लागलो मेलं धोतर असून आल्या. मग माझ्या लक्षात आली इकडली भाषा अशी. मेलं सकाळी सकाळी घोळ झाला काय बरोबर आहे का नाही. साईडीत आली नाही काय सांगा. पण असं तर काही नाही भाषा कळायला लागली ना. हा मग काय अडचण आहे. कुठवर आलत लेकरावर पसतो गेलं. आता लक्ष द्यायला लागले हे नाही. बायकोवरचं प्रेम पुन्हा लेकरावर गेलं म्हणजे प्रपंचामध्ये काय सिद्ध होत नाही. शाबास. अखंडत्व जिथं सिद्ध होत नाही त्याला म्हणायचं प्रपंच. आणि अखंडत्वाचं प्रेम कायम स्वरूपी वाढत जात त्याला म्हणायचं परमार्थ. सुख घडू घ वाढू सुख घडू घ वाढू लागे सुख घडू वाढू लागे सुख घडू मग राम नामे उपदे आवडी मग राम नामे उपदे
गडगडी वाढू लागे मग राम राम उपजे आवडी सुख गडगडी वाढू लागे मगे राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी उपजे आवडी. क्या बात आहे वा. मला आधी वाटलं होतं ही माणसं इथे येतात का नाही किचकून, बरोबर आहे का नाही. नाम म्हणे देवान घरच्या घरी जेव्हा असलंच आहे का काय की इथं आल्यावर कळलं हे दुधाचं घर दिसायला लागले म्हणून, बरोबर आहे का नाही. पब्लिक बघितली तर तुम्ही बघा ना मंडपाच्या बाया तर कुठवर बघू नका त्या का थोबा थोडा इकडे बघा. मी सांगायला लागलोय ईश वाचवीचा माणसावर थोडा तरी मायावर तरी ठेवा महाराजावर तरी आता नवऱ्यावर तर ठोय ना तुम्ही महाराजावर तरी ठेवा आता कमीत कमी. बघा किती पब्लिक आहे, सगळं गच्च भरलंय सगळं. मग राम नामे उपजे आवडी आणि परमार्थ सुख घडो घडी वाढू लागे. ज्याच्यात अखंड प्रेम, पुढचं प्रचरणच आहे त्याचं, कंठी प्रेम दाटे नैनी निरलुटे. म्हणजे प्रपंचातलं प्रेम कमी होतं आणि परमार्थातलं प्रेम वाढत जातं. लक्षात आलं का नाही. म्हणजे इथं आरती ज्ञानोबरायची ठीक आहे पण त्याच्यात अखंडत्व आहे. अंग हा उपसर्ग आहे. लक्षात यायला लागले का नाही. अंग उपसर्ग सांगायला लागलाय की ज्ञानोबरायावर जे रामा महाराजांचं प्रेम आहे ते अखंड प्रेम आहे. कसलं प्रेम आहे. म्हणून आरती ज्ञानराजा म्हणजे अखंड ज्ञानराजावर प्रेम एवढा अर्थ. आता थोडं लक्ष द्या. ज्ञानराजा हा शब्द जरा उद्धटच वाटायला लागलाय का नाही. ज्ञानराजी ऐसा कोई लगा चाहिए, बरोबर आहे का नाही. ज्ञानराजी ज्ञानराज महाराज ज्ञानोबा माऊली असं काही ठीक होतं पण ज्ञानराजा असं जरा उद्धटच वाटायले. उद्धट जरी वाटत असलं तरी अर्थ त्याचा गोंडसे नीट बसा टाईट बसा बेडबेडे सावधान. हा हे आज्ञाधारक आहेत आज्ञाधारक आहेत. ऐका आता लक्ष द्या. आता माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल. ज्ञानराजा शब्दाचा अर्थ सांगतो. मूळ अर्थ काढत असताना ज्ञानश्च राजा इति नाम ज्ञानराजा. लक्षात येते. ही झाली षष्ठी. ही काय झाली ह्याच्यातलं कळतंय का कोणाला पण थोडंफार ते कळतं बघा. ज्ञानराजा शब्दाचा अर्थ करत असताना ज्ञानश्च राजा इति नाम षष्ठी इति नाम षष्ठी. कारण षष्ठीचा प्रयोग कुठं केला जातो म्हणा ना षष्ठीला आपल्याला काय माहित कुठं केला जातो. षष्ठीचा प्रयोग तिथं केला जातो जिथं प्रेम सिद्ध करायचंय आणि एकही उल्लेख करायचा आहे तिथं षष्ठी केली जाते. साचीचे हे तीन शब्दाचा प्रयोग जिथं होतो तिथं होती षष्ठी. तिथं काय होती षष्ठी. म्हणून ज्ञानश्च राजा इति नाम ज्ञानराजा. म्हणजे षष्ठी कशी ज्ञानाचा राजा. कशाचा राजा ज्ञानाचा. षष्ठी करत असताना तुकोबरायांनी मी षष्ठी केलेली. ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानाचा राजा ज्ञानियांचा राजा. बरोबर बरोबर. हा ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. 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 बोला बोला बोला. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानदेव मनती ज्ञानदेव मनती ज्ञानदेव मनती ज्ञानदेव मनती ज्ञानदेव मनती
जय हो वा. म्हणती ज्ञानदेव आळंदी कीर्तन चालण्यासारखं. तुमाईसे म्हणती ज्ञानदेव तुमाईसे ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञानियांचा राजा गुरु महाराज गुरु महाराज. एकदा टाळी वाजवा सर्वांनी बरा महाराज. जसं तसं म्हणलं का नाही सांगा बरं. ज्ञानियांचा राजा. कुणाचा राजा बोला की राव. ज्ञानियांचा राजा म्हणजे इथं कोणता प्रयोग झाला? षष्टीचा. ज्ञानियांचा राजा म्हणजे जगातले जेवढे ज्ञानी लोक आहेत त्या ज्ञानी लोकांचा राजा म्हणजे ज्ञानोबा आहे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. अहो जनाबाईने तर कळस केला. जनाबाई म्हणतात ज्ञानियांचा राजा नाही, हा तर ज्ञानाचा सागर आहे. ज्ञानाचा 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 शाबास. ज्ञानाचा 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 हे ज्ञानाचा 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 सखा माझा ज्ञानेश्वर क्षमा ज्ञानेश्वर सखा माझा सखा माझा सखा वा वा वा. भक्ती पंढरी असल्या ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा टाळी वाजवा. सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा 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 सागर ज्ञानाचा सागर. वाजवा वाजवा. तुम्ही तर वाजतच नाही टाळ्या, थोड्या मोकळ्या वाजवा. ज्ञानाचा सागर. आता हे सगळे षष्टीचे प्रमाण सांगायला लागलो मी. म्हणजे ज्ञानियांचा राजा तुकोबार आहे. बरोबर. सगळ्या संतांचे सांगतो. ज्ञानियांचा राजा तुकोबार आहे. ज्ञानाचा सागर कोण? जनाबाई. जनाबाई माऊली ज्ञानाचा सागर, पण आपण जनाबाईचा. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर मरोनिया जावे बा माझ्याच्या पोटा यावे. आता नाथ महाराज ज्ञानियांचा शिरोमणी वंदे जो का पूज्य स्थानी. ज्ञानेश्वरा शिरोमणी वंदे जो का पूज्य स्थानी. लोकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. चिंतामणी ज्ञानोबा माझा. साधकाचा माया दर्शने हरे ताहो. साधकाचा माया बाप दर्शन हरे बाप. साधकाचा माया बाप दर्शन हरे बाप. साधकाचा माया बाप दर्शन हरे बाप.
सगळे चाचेच येणार हा. तुकोबर आहे ज्ञानी यांचा राजा, जनाबाई ज्ञानाचा सागर, आणि नाथ महाराज ज्ञानी यांचा शिरोमणी. वंदे जो का पूज्य स्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा राय ज्ञानाचे सागर, ज्ञानोबा राय ज्ञानी यांचे राजे, चाचीचे काही बी घ्या, आणि ज्ञानोबा राय ज्ञानी यांचे शिरोमणी. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, भूतळ प्रगटला भूतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. चैतन्याचा दिवाळा माणसं चांगली आहेत. चैतन्याचा दिवाळा ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप साधकाचा माझा बाप दरुशने हरे ताप दरुशने हरे दरुशने हरे ताप. ते बोर व्हायला लागले कुणाला हे ऐकू. हा अरे आज मी ते शोभोळा चक्रवर्ती तुई माय मै चुलती किती विध असले, काय कामाचे महाराज. असं पाहिजे. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. ऐका, चैतन्याचा जिव्हाळा कोण? ज्ञानोबा माझा साधकाचा मायबाप दरुशने हरेताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. म्हणजे ज्ञानोबा रायाला ज्ञान राजा जरी म्हणलं तरी इथं ज्ञानराजा शब्दाचा षष्टीचा प्रयोग केला. ज्ञानश्च राजा इति नाम ज्ञानराजा. लक्षात यायला लागलं की नाही. पण सप्तमी इथं सप्तमी करत असताना ज्ञानाचा राजा नाही तर ज्ञानच राजा आहे आणि राजाच ज्ञान आहे. म्हणजे ज्ञानोबा राय म्हणजेच ज्ञान आहे. ज्ञान वेगळं दुसरं कोणतं नाही. याला म्हणतात सप्तमी. आता माझ्याकडे लक्ष द्या. आपला मुद्दा एवढाच आहे. ज्ञानोबा राय राजे. ज्ञानोबा राय कोण आहेत? राजे आहेत. पण आता राजे कोणते राजे आहेत हे बी महत्वाचं आहे ना. राजा काय एक प्रकारचा आहे का? शास्त्रानं राजे 5 प्रकारचे मांडले. किती प्रकारचे? वेदांत शास्त्रानं 5 प्रकारचे राजे मांडले. त्याच्यामध्ये पहिला राजा भूपती, दुसरा नृपती, तिसरा सम्राट, चौथा मांडलिक आणि 5वा चक्रवर्ती. 5 राजाचे प्रकार किती? 5. त्याच्यापैकी ज्ञानोबा राय भूपती राजे बोला बोला नाही, भूपती राजे नाही, नृपती नाही, सम्राट नाही, मांडलिक नाही, तर ज्ञानोबा राय कसले राजे? शाबास, चक्रवर्ती राजे. स्वतः देवानं समाधी महिम्यामध्ये ज्ञानोबा रायाला चक्रवर्ती पदवी दिली. ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती आणि तू तव ज्ञानाचीच मूर्ती. वा, समाधी महिमा नामदेवरायांनी लिहून ठेवलं की ज्ञानोबा राय म्हणजे चक्रवर्ती. चक्रवर्ती कसले राजे? ज्ञानोबा राय चक्रवर्ती राजे. चक्रवर्ती म्हणून रथावर बी लिहिलेले. दिल्लीत गेल्याच्या नंतर कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती. ज्ञानोबाची ओवी कैवल्य साम्राज्याचा चक्रवर्ती करी. म्हणजे राज्य करायचं असेल तर चक्रवर्ती सारखं करा. आता चक्रवर्ती म्हणजे काय? आता राजे कळाले. चक्रवर्ती म्हणजे काय? आता चक्रवर्तीचा अर्थ काढतो. नीट बसा. बायाला काही कळलं नाही कीर्तनातलं, पण अर्ध्या बटाट्यावर नुसतं टाका टाका बघायला मा एवढंच आहे म्हणून म्हणायला. बरोबर आहे का नाही? काही का नका कळा ना. कानावून जरी गेलं तरी बाद झालं. ज्ञानोबाचं नाव कानावून गेलं तरी बाद झालं. बरोबर आहे का नाही? आता बघा उदेश महाराज, आता माझ्याकडे सगळे लक्ष द्या. म्हणजे लक्षात द्या. आपल्याला अर्थ कशाचा काढायचा आहे? चक्रवर्तीचा. ताईट बसा एकदा. नीट बसा. नीट बसा एकदा. भूक लागल्या का? नाही. ऐका चक्रवर्तीचा अर्थ नीट ऐका बघा. हो का? चक्रवर्ती शब्दाचा अर्थ करत असताना माझ्या लक्ष द्या. ऐकायलात ना? म्हणजे कामाचं बी नाही म्हणा, पण तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला ऐकून ठेवा फक्त.
ज्ञानचक्रिणः यत्र यस्मिन् भ्रमयन्ते वर्तन्ते इति नाम चक्रवर्ती. मराठी अर्थ सांगतो पुन्हा एकदा ऐका. ज्ञानचक्रिणः किं चक्रिणः ज्ञानचक्रिणः यत्र यस्मिन् यस्मिन् कस्मिन् यत्र यस्मिन् भ्रमयन्ते वर्तन्ते इति नाम चक्र. पडंत जसं म्हणायचं असतं पडंत बोल तशी धातू म्हणायची पद्धत आहे. लक्षात आलं का नाही? पडंत धा असं ते वजनात म्हणावं असं म्हणजे वाजण्यापेक्षा म्हणण्यात बी वजन पडलं पाहिजे. सुरेश दादाचं ऐकायचं ती म्हणण्याची पडण म्हणण्याची पद्धत काही आगळी वेगळी बरोबर आहे का नाही? तशी धातू म्हणण्याची पद्धतच आहे ती. ज्ञानचक्रिणः यत्र यस्मिन् भ्रमयन्ते वर्तन्ते इति नाम चक्रवर्ती. महर्षी पाणिनीचं सूत्र आहे. लक्ष द्यायला लागले का नाही? आता ऐका याचा मराठी अर्थ काय होतो. ज्ञानचक्रिणः म्हणजे ज्ञान नावाचं चक्र. कोणतं चक्र? वा ज्ञान नावाचं चक्र. यत्र यस्मिन यस्मिन कस्मिन ज्याच्या भोवती मराठी अर्थ ज्याच्या भोवती कायम स्वरूपी फिरत राहत त्याचं नाव चक्रवर्ती. कशाचं चक्र? ज्ञानाचं. कशाचं चक्र? ज्ञानाचं चक्र ज्याच्या भोवती फिरत त्याचं नाव चक्रवर्ती. आणि जगात ज्ञान कुठंही गेलं तरी ज्ञानोबराया जवळच येते त्याचं नाव चक्रवर्ती. आता ऐका आता ध्यान देऊन आता मस्त आहेत. आता जी होईन ती होईन. आता काय आता जिथं उजळून ती म्हणजे बस आता ताईट जी होईन ती होईन. काय लगेच 36 वर्ष झाले त्याची आता होय काय आता हात बरी इकडं का तिकडं काय जी होईन ती होईन. पहिल्यांदा गाव सपाट्यात आले. आता लक्षात आलं की नाही? हा बाजूला जी होईन ती होईन. गाव सपाट्यात आले. आता चिरकर की फिरकर आहे. चिरकर की फिरकर माहिती तुम्हाला? सकाळी एक जण जांभळं विकत घेतली जावळा म्हणजे पहाट. माझी भाषा मराठवाडी थोडी ऍडजस्ट करून घ्या. कळती ना पण काय मी त्याच्यामुळे लांब जातच नाही. आपलं गावा शेजारी फिरायचं आपल्याला लांब नाही. आपली कळतच नाही कुठं जात बी नाही. आपण लक्ष द्यायला लागले की नाही? सोपं हा मोबाईल ऐकले पण भाषा कळायला लागली का? हा मग काय अडचण नाही. जांभळं विकत घेतली एक जण जांभळं. मला येत नाही असं नाही. आता आम्ही आळंदी संघ राहिलेले माझा ढंगच मराठवाडी. आपण का बदलायचा बरोबर आहे का नाही? काही लोकांना लई नाही बाहेर तर लई ना जाबा मामा 4-6 महिनेच पारनेला राहत्यान नगरला राहत्यान पुण्याला राहत्यान लेकरं सांभाळायला ट्युशनला लई त्रास देत ना भाकरी घालायला. आणि मग गावाकडे आले अशा सोडून मला दाकार आणतात ना मामा खेड्यातलेच असतात. पण सप्त्याला साईड पदर काय काढत्यान भवायचे केस काय खापत्यान आणि पुढे येऊन बसत्यान आणि म्हाताऱ्या बाईपाशी बसणार आणि तिच्यापाशी का पाहणार. आमचे ते ना आमच्या डान्सर ना आमचे ते ना आमची डान्सर ना अगं तुमची ते त्या म्हातारीनं बोंगळे बघितले तिला कशाला सांगायला तो या नवऱ्याचं बाळातपणच त्या म्हातारीनं केलेलं आहे. आणि आमचे ते ना आमचे हे ना तुमचे ते गावाची कुपाटी लावून नगरला राहायला गेले. तुला माहित नाही एका मी दुकानदाराची उधारी दिलेली नाही. तुला काय माहिती रातचं येते पाठ जाते. तुला काय माहिती यायचंय? आकार आणायचा ना महाराज आले संतरंजी. आता संतरंजी नाही सतरंजी नीट म्हणजे आकार आणते काही घेणं नाही देणं नाही. आपल्याला जसे आपल्यापेक्षा लई पुढचे लोक आहे जगात. लई पुढचे लोक. तुम्हाला वाटतं आपल्या तुम्ही अजून त्या शेणातले किडे आणि तुम्हाला वाटतं हेच जग आहे काय की लई पुढे गेलेत लोक. चंद्रावर गेले आपण दोतरावरच जेडे वाजवून. लक्ष द्यायला लागले का नाही? आमच्या गावात एक माणूस आहे त्याला काहीच काम नाही. त्याला दौंडी दिली म्हणला नवीन गोष्ट सांगा 10,000 घेऊन जा. किती? कसली गोष्ट? नवीन गोष्ट सांगा 10,000 घेऊन जा. एक जण गेला मला गोष्ट सांगितली झाली का म्हणले हो झाली. हा हे ऐकलेली म्हणला. कुणी बी गेलं गोष्ट सांगितली म्हणायचं हो हे ऐकलेली झालेली ही रुपया कुणाला देत नस टाइमपास करायचा. मला कळालं मी दंडील माणूस. मी गेलो मी निबर आहे. माझ्या भूत नादी लागत नाही. मीच मोठं भूत आहे तर काय नादी लागेल. लई निबर ना मी महाराज लई निबर. आणि मग मी गेलो मला म्हणला गोष्ट म्हणलं सांगतो 10,000 घेऊ. 10,000चं जाऊ दे म्हणलं पण गोष्ट सांगतो म्हणलं सांगा. म्हणलं हे बा ते तुमच्या आज्याची लई गरिबी होती म्हणलं. लई गरिबी तुमच्या आज्याची. तेव्हा माझ्या आज्याची श्रीमंती होती. आणि तुमच्या शिक्षणाला राजेसाहेब म्हणलं तुमच्या शिक्षणाला माझ्या आज्याकडून तुमच्या आज्यानं त्या काळात 1.5 लाख रुपये नेलेले. तुम्हाला ही गोष्ट माहिती का? ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. बाकी जीवन जा आता. तेव्हा म्हणला हे नव्हतं राव माहिती द्या 10,000 जाऊ द्या म्हणला. काय तुम्हाला वाटतं आपणच लय पुढचे
सुचित आपल्यापेक्षा लोक लय पुढे गेलेले आहेत. लक्ष द्यायला लागले का नाही? आता माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या, विषय सोडून द्या. जांभळा जांभळं विकत घेतली, इथं होतो का आपण? हा, आणि पहाट जांभळं विकत घेतले, भोंगा जांभळा तर झाला, कलर सारखा, त्यानं असा धरला तोंडात टाकला, नेमका भोंगा आला, भोंगा चिरकाला. जांभळं घेणार म्हणणार, बाबू चिरकर की फिरकर तोल में आया है. तसं आता डिक्सळनं चिरकर की फिरकर तोल में आया है. आता किती बी वाजू दे. आता बघा माझ्याकडे लक्ष द्या. आपला मुद्दा आहे चक्रवर्ती. आपला मुद्दा काय सर? चक्रवर्ती. मेजर ऐकायलात का? हा, चक्रवर्तीचा अर्थ आहे का? नीट बसा नाही का? ज्ञानाचं चक्र ज्याच्या भोवती फिरतं त्याचं नाव चक्रवर्ती. सुरुवातीला 2 परंपरा सांगतो. सुरुवातीला भगवान गीतेमध्ये बोलून गेले, सुरुवातीला ही परंपरा हे बोलणं, हे जे ज्ञान होतं ना महाराज, हे ज्ञान, हे महाराज ज्ञान सूर्याजवळ उगम पावलं. कुणाजवळ? समज महाराज सूर्याजवळ, तुकाराम सूर्याजवळ हे ज्ञान पावलं. आणि मग सूर्यानं कुणाला दिलं? तर सूर्यानं इक्ष्वाकू नावाच्या राजाला हे ज्ञान दिलं. कुणाला दिलं? इक्ष्वाकूला. पण इक्ष्वाकू हा रामाच्या घराण्यातला राजानं, लक्षात यायला लागले का नाही? रामाच्या कुळातला राजा, सूर्यवंशातला राजा. मग इक्ष्वाकूनं हे ज्ञान घेतलं. ऐका, लक्ष द्या. पण इक्ष्वाकूनं विचार केला, हे आपल्याला मिळाले गोष्ट खरी आहे. लक्षात यायला लागले का नाही? आणि इक्ष्वाकूकडे हे ज्ञान आलं. इक्ष्वाकूनं हे ज्ञान कवी लोकाला दिलं. कुणाला दिलं? कवी लोकाला दिलं. कवी लोक म्हणजे कलाकार लोक म्हणा की, थोडक्यात सांगितलं हे ज्ञान घ्यायचं. आणि आपले कवी लोकांनी बी घेतलं, क्लास वगैरे टाकून आपलं उपजीविका चालू केली. बरोबर आहे का नाही? कवी लोकाला हे ज्ञान दिलं. आणि कवी लोकांनी काय केलं? कवी लोक समजा कलाकार आहेत. आता हे काय सोप आहे का? लेकरं शिकविन, ही बारकी बारकी लेकरं शिकविन, कुणाची खोपडी कशी, कुणाची खोपडी कशी, लय ना. त्याला म्हणलं ना 10 हलका हाणून घेणं त्यावर वजन टाक, ती 10 जोरातच मारणार. त्याला किती बी सांगा. आणि कुणाचं तरी युट्यूबला मोबाईलला कुठं तरी ऐकलेलं, त्याला म्हणलं जा आता हे धागिनं ता बोल घे आणि प्रॅक्टिस करीत बस. तिकडे जाणार गोबो गोबो गोबो, गोबो गोबो नाही धागिनं ता वाजवणार, देवदेश महाराजांना गोबो. तसलं ती शिकलेले होते ना. तुला पहिली सुरुवातीतून करावं लागेल का नाही? आणि लईच खोपडी कुणाची कसली कुणाची कसली महाराज काय सांगावं. हे लेकर शिकविणं अवघड गोष्ट नाही. काय झालं? इक्ष्वाकूनं कवी लोकाला दिलं. इक्ष्वाकूनं कोणाला दिलं? कवी लोकाला. कवी लोकांनी विचार केला, हे लेकर शिकविण्यात काय मजा आहे? काय नाही. कवी लोकांनी राजे लोक गाठले. कोण गाठले? कोण गाठले? राजे लोक गाठले. लक्ष द्या, राजे लोक. राजे लोकांनी विचार, हो किती पोर आहेत? म्हणले 50. फीस किती? म्हणजे 500 रुपये महिना. किती झाले? 50,000. म्हणले 1 लाख. किती घ्यायचे? 1 लाख घ्यायचे. आणि माझा मूड बनल तवा शिकवायचे. कळायला लागले का नाही? ह्याला काय घेणं? माझा मूड असला तर शिकवायचं. हे कलाकाराने विचार केला, डोकं आंबट करण्यापेक्षा बरं आहे आपलं. बरोबर आहे का नाही? मग कवी लोक राजे लोकांच्या पदरी राहिले. आणि कवी लोकांनी हे ज्ञान राजे लोकाला शिकविलं. कुणाला शिकवलं? पण आता तुकाराम बोल, लक्ष द्या माझ्याकडं. राजे लोकाला शिकवलं. पण राजे लोकांनी हे ज्ञान कुणाला शिकवलं? बोला की, कुणाला शिकवलं नाही ना हे ज्ञान? कारण त्यांना काय गेलं पाकिटासाठी काही आमदार खासदार मंत्री टाळ वाजविते, भलती वगैरे ओरडते. पण लोक म्हणते साहेबांनी चाल काय म्हणली म्हणते, सांगा बरं. म्हणजे लोकांनी कौतुक करावं म्हणून 2-4 प्रमाण म्हणायचे मधीच. हे साहेब कसलं साहेबाचं काय पाठांतर असेल. बरोबर आहे का नाही? त्यांना काय पाकिटासाठी शिकते का महाराज? ते नाही. राजे लोक शिकले, ज्ञान शिकले. पण राजे लोक गेले. पण राजे लोकांनी हे ज्ञान कुणाला शिकवलं? बोला की, कुणाला शिकवलं नाही. राजे मेले आणि राजाबरोबर ते ज्ञान काय झालं? लोपले ज्ञान जगी, लोपले ज्ञान जगी, लोपले ज्ञान जगी, लोपले ज्ञान जगी. ने
आरती ज्ञानराज महाकैवल्य तेजा महाकैवल्य वा 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 क्या वा. आता लक्ष द्यायला लागलं का तुमच्या सूर्या जे सुरुवातीला कोणाजवळ होतं सूर्यानं मनूला मनून इक्ष्वाकुआला इक्ष्वाकुआनं कवी लोकाला कवी लोकांनी राजे लोकाला आणि राजे लोकांनी हे ज्ञान कोणाला दिलं नाही. राजे मेले आणि ज्ञान काय झालं लोपले. ज्ञान कुठलं जगातलं ज्ञानच लोपलं आणि ज्ञान संपल्यामुळे हिताचा विचार राहिला नाही. हित नेणती कोणी. आणि मग आता काळजी देवानं विचार केला काहीतरी करावं लागेल. मग जगाच्या मालकानं अवतार धारण केला. कुणाचा अवतार पांडुरंगाचाच पण नाव बदलिलं. नाव ठेविले ज्ञानी. लक्षात आलं का नाही. ज्ञानी नाव ठेवलं म्हणजे ज्ञानोबा नाव ठेवलं आणि ज्ञानोबा याच्या रूपानं साक्षात जगाचा मालकच अवतीर्ण झालेला आहे. दुसरं तिसरं कोणी नाही. महाविष्णूचा आणि सखा माझा ज्ञानेश्वर. नीट लक्ष द्या. आता माझ्याकडे लक्ष द्या. आता बघा ज्ञान लोप पावलं हिताचा विचार राहिला नाही. मग आता ही कसं ज्ञानोबारायाकडे आलं आणि ज्ञानोबाराय चक्रवर्ती कसे हा मुद्दा आपल्याला सिद्ध करायचा आहे. काय झालं भगवान शंकराकडे हे पुढे ज्ञान गेलं. कुणाकडे गेलं भगवान शंकराकडे. आणि शिवजीनं पार्वतीनं रोजच म्हणायचं काय भगवान तुमचं ज्ञान सांगा तुमचं ज्ञान सांगा. कसलं ज्ञान आहे ते सांगा कसलं ज्ञान आहे ते सांगा. भगवान शंकर म्हणायचे बहु वेळ आलो पण बाया ऐकत्यात का हा बाया ऐकत्यात का. अहो किती वेळा आमच्या मिशा ठेवा बाया बिहतच नाहीत. मला काय म्हणून सांग बाया बिहतच नाही. किती वेळा आमच्या मिशा ठेवा काय बी करा. काही जण आता पुण्या मुंबईत मिशा ठेवायचं बंद करून टाकले. आता बायकोच बी आहे ना म्हणलं मिशा काय चहात बुडवायचं का काय कामाचे मिशा सांगा. हा काही नाही काही तर एवढी आंबट केले बायाने. कसला बी जोक सांगा नुसती अशी बघते आणि त्याला आपण डावचायचे हा हा काय झालं काही नाही पप्याच्या मायचं ध्यान झालं ह्याच्यात काही नाही त्यांना आखला राहिला नाही काय नाही काय मी सुद्धा करू मला बायको एक माहित असलेलं बरं ना एक आहे आपल्याला बी बरोबर आहे. कंटाळून मी नेऊन घातली म्हणलं नकोच पिढा. बरं जाताना फॉर्च्युनर गाडीत नेली खुश आणि तिथं गेलं तिची मैत्रीण भेटली आणि उगच माझ्यावर फुगली. म्हणलं काय झालं आणि म्हणजे झालं काय तिकडे ते कीर्तनला गेलो काय बी घाली जा. माझ्या बापाच्या इथं येत असताना पॅन्ट घाली जा. मला तर काय पॅन्टीचं धोतर. माझी मैत्रीण म्हणतो तिच्या धोत्राला तो सासरा आहे का. अगं येडे म्हणलं धोत्रामुळेच पोटाला पोटभर मिळत आहे आपल्याला. लय जरा हात धरला सासऱ्याच्या हातात दिला म्हणलं सांभाळा हिला. असली कशी पोरगी जन्माला घातली हो म्हणलं. हा असली कशी पोरगी जन्माला घातली असली तुमच्या कर्माचे फळ आम्हाला भोगायची वेळ आली म्हणलं सांभाळा हिला. सासरा म्हणला लय गरम होऊ नका एकच फळ तुम्हाला दिले अख्खं झाड मी सांभाळा. पाणी ओ साडी कशाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता रामचंद्र भगवानी बी टाळी दिली मला कीर्तनाचा. काय तीच म्हणायला लागलोय ना मी. नाही लिंक नाही दिला लक्ष द्या. पाणी पाणी विठ्ठल विठ्ठल राम. बघा आता हसण्याच्या नादात ध्यानात कुठं राहत या. इकडे बघा माझ्याकडे लक्ष द्या. आता माझ्याकडे लक्ष कुठं राहत गेलं ध्यानात नाही काय ध्यानात राहत काय कुठं राहत होय झाड हा बाया माणसात लय ध्यानात राहते बरोबर आहे का. दुसरं काही ध्यानात राहत नाही. आपला मुद्दा एवढाच आहे भगवान शंकराला पार्वतीनं म्हणायचं तुमचं ज्ञान मला सांगा. भगवान म्हणायचे बघू वेळ आले बघू टाइम आले पण ऐकतच नाहीत महाराज. किती मी सांगा ऐकतच नाही. महादेवाचं ऐकलं नाही आपलं का ऐकायचं बरोबर आहे नाही. एके दिवशी
पहाटे 4लाच पार्वतीला उठवलं. कुणी? शिवजीने. विमानात बसवलं. 16वा अध्याय फार सुंदर आहे. विमानात बसवलं आणि अशा ठिकाणी नेलं, झाड नाही, झुडूप नाही, पशु नाही, पक्षी नाही. ज्ञानोबा म्हणतात शिर सिंधूची पहिला तिरी, शक्तीची कर्ण कुहरी, आणि सांगितले त्रिपुरारी नेणूकै. ज्ञानोबा म्हणतात समुद्राच्या पलीकड नेलं शिर सिंधूची पहिलं तिरी. शक्ती म्हणजे पार्वती, कर्ण म्हणजे कान. पार्वतीच्या कानातून घालून ऐकायला ना शिवजींनी ज्ञान सांगायला सुरुवात केलं. शिवजी ज्ञान सांगत होते, पार्वती ऐकत होती. पण ज्ञान नावाचा पदार्थ रामचंद्र पचायला जड आहे, त्याच्यामुळं मधून मधून अशी फवारणी करावं लागेल. लक्ष द्यायला का नाही? नाहीतर ह्याची काही गरज नाही. पण पचत नाही. काय होत नाही? पचत नाही महाराज. पार्वतीला ऐकायला ना महिला मंडळ, पार्वतीला ज्ञान पचलं नाही आणि ऐकत ऐकतच झोप लागली. कुणाला? पार्वतीला झोप लागली. पण इकडे लक्ष द्या महाराज, योगेश महाराज, स्वप्नील महाराज, झोप लागली पार्वतीला. पण भगवान विष्णूनं वैकुंठात विचार केला, ही कॅसेट पुन्हा वाजणार नाही, ही रेकॉर्डिंग करून घ्यावं लागेल. आणि विष्णूनं सूक्ष्म रूप धारण केलं आणि माशाच्या पोटात प्रवेश केला आणि ते ज्ञान ऐकलं. ऐकायला लागलात का? हा. आणि इकडं ज्ञान सांगायचं ऐकायला संपलं आणि भगवान शंकरांनी डोळे उघडले. डोळे उघडले तर पार्वती झोपली. भगवान शंकर म्हणजे पार्वती झोपू दे, नाही तर चुलीत जाऊ द्या. 2 तास कोण म्हणत होत. ध्यान लावून बघितलं, हसले, म्हणले शेवटी मित्र कामाला आला. विष्णूने नेलं तेव्हा प्रमाण तयार झालं. मित्र बनव्यामध्ये असा एक महाराज मानला होता म्हणून म्हणायला काय सांगा तुम्हाला. आता तराच आहे. इकडे लक्ष द्या. आणि मग विष्णूनं हे ज्ञान नेलं, हे महादेवाच्या लक्षात आलं. आता बघा इकडे लक्ष द्या. आपलं 3ऱ्या चरणात चाललंय, आता ध्यानात ठेवा. महादेवानं नेलं, विष्णूनं नेलं. आता फार बारीक आहे काय. आणि इकडं काय झालं, माशाच्या पोटात गेलते ना कोण? विष्णू सूक्ष्म रूप धारण करून ज्ञान मिळालं. आणि जाताना सूक्ष्म होऊन गेले का नाही, येताना तसंच बाहेर यायचं, आले नाही. ज्ञान मिळालं की अहंकार मिळाला. माशाचं पोट फाडलं आणि बाहेर आले. आणि मग माशाच्या पोटातून ज्याचा जन्म त्याचं नाव मच्छिंद्र. लक्ष द्यायला लागलं का नाही? आता ते विषय वेगळाच. समजा मासा बरेच दिवस वाट बघत होता गौरव महाराज, माझं पोट फाडणारा कुठे आहे, माझं पोट फाडणारा कुठे आहे. त्या माशाला पंढरपूरला गेला मासा वाहत वाहत चंद्रभागेत, आणि त्याला तिथं पांढरवून दिसला. पळतच गेला मासा, असा कान धरला, तूच आहेस कारण माझं पोट फाडणारा. त्याचं नाव आहे मकर कुंडले. आलं लक्षात? मकराकारच कुंडल देवाच्या कानात का, त्याचं हे कारण आहे. आलं लक्षात? आता ह्या विषय नंतरचा. आता आपला मुद्दा एवढाच आहे संपत महाराज, की माशाचं पोट फाडून बाहेर आले, नाव काय पडलं? मच्छिंद्रनाथ. बरोबर आहे का नाही? मच्छिंद्र. मग इकडं महादेवानं विचार केला, नेऊ द्या म्हणले नेहलं तर. पण जसं नेहलंय, बरं वाटेल नाही काय, शिवपुराणातले जसं नेहलं तसंच महागारी देते का, काही व्याज घेते बघू म्हणले, काही देते तसंच दे. म्हणून इकडे महादेवानं काय केलं, शिवजीनं काय केलं, शिवजीनं गोरक्षाचं रूप धारण केलं. कोणाचं? आणि गोरक्षाच्या रूपात भगवान शंकर आले. आल्याला मच्छिंद्रानं ओळखीलच किंवा महाराज. आणि मच्छिंद्रानं विचार केला, ज्याचे दिले त्याशी. आणि ज्ञानोबा म्हणतात फळ पावे आपण अशी, ज्याचा आहे त्याला देऊ. चप्पल पचत नाही साधी. आमच्या ड्रायव्हरची हार पलटी, मला चप्पल घेऊन द्या. मी विनोदी माणूस, मी चांगला माणूस बघून हान कीर्तनातली मी केला विनोद, त्याला खरंच हाणली. त्याला हाणली मै हरपली. मै 1.5 तास सापडलीच नाही. जाताना ड्रायव्हरच्या पायाकडे बघितलं, मैच निघाली, बॉम्ब लागला. त्याला म्हणला मै चप्पल, ते मला तुम्हीच म्हणला चांगल्या माणसाची हाणायची, तुमचं एवढं चांगलं कोणी नाही म्हणला. ह्याच्या काय करावं सांगा ना मला. लई तर आहे हो, आता प्रत्येकाची निराळी तर आहे. कसं करणार आहे सांगा. इकडे लक्ष द्या माझ्याकडे. जेवाय नेले मला एक जण, आणि जेवण झालं बायकोला, मला बायकोला म्हणतो जेवण चालू असणार, चपाती वाढ महाराजाला, वाढ चपाती. त्यांना पुन्हा मिळत नसते. आणि जेवण झाल्यावर मला म्हणलं कसं काय झालं जेवण. म्हणलं नंबर 1 घरी हेच खातात का, घरी काय गाजरे गवत खातोय मी का काय. लईच तरातराचे महाराज, लईच तरातराचे. काय करावं आता, नाही इलाज. इकडे लक्ष द्या माझ्याकडं. आपला मुद्दा कुठवर आलता?
गोरक्षाच्या रूपात भगवान शंकर आले आणि मच्छिंद्राने ओळखिलं हे ते त्यांचं त्यांना द्यावा लागल. मच्छिंद्राच्या लक्षात आलं गोरक्षाच्या रूपात भगवान शंकर आलेले बघितले आणि मच्छिंद्राने बोध गोरक्षास केलं बोध गोरक्षाची मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला बोध गोरक्षाची केला गोरक्ष वळला प्रती गोरक्ष वळला गहिनी प्रती गहिनी प्रती. मच्छिंद्राने बोध कुणाकडे गेला आता बोला. हे फिरून ज्ञानोबापाशी आलं पाहिजे हा तर चक्रवर्ती इकडे बघा. मच्छिंद्राने कुणाला दिलं गोरक्ष. गोरक्षनाथ ज्ञान घेऊन निघाले काय मूड फिरला आणि निघालेले कमानी पस्तू गेलेले वळले आणि वळून गहिनी रूपी विष्णूला ज्ञान दिलं. गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहिनी नाताला ही परंपरा सांगायला मी जुनी हा. गहिनी नाताकडे ज्ञान आलं विष्णू काय केलं महाराज. गहिनी नाताने विचार केला फिरून येऊन दिलंय आपली परीक्षा बघायला चालू. गहिनीने विचार केला महादेव आले की त्यांचं त्यांना ज्ञान देऊन टाकायचं. पण बरेच वर्ष गेले महादेव काही यायला तयार नाही. शेवटी गहिनीनं 2 रूप घेतले. पहिलं रूप तुकाराम बाबा पहिलं रूप हे गहिनीचं गुफेत बसले आणि दुसरं रूप धारण केलं वाघाचं आणि वाघ गेला नाशिकला त्र्यंबकेश्वरला. गहिनीच पण वाघाचं रूप. तिथं निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वराची प्रदक्षिणा करण्याकरता आले होते तर वाघ लागला निवृत्तीनाथाच्या माग. कारण निवृत्तीनाथ आहेत महादेव सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती. मग निवृत्तीनाथाला वाघानं बेडवायचं. बेडवीत जिथं गहिनीची गुफा होती तिथं आणलं. आता गुफा दिसायला वाघ महाग लागलाय. गहिनीच्या गुफेमध्ये निवृत्तीनाथ घुसले. निवृत्तीनाथ गहिनीच्या गुफेत आले की गहिनी प्रसाद निवृत्ती दातारे निवृत्ती दातार गहिनी प्रसाद निवृत्ती दातारे निवृत्ती दातार ज्ञानदेव सार तो जविले देवा सार तुझविले सार तो जविले. गहिनीच्या गुफेत कोण आलं. भूक लागली माणसाला. गहिनीच्या गुफेत कोण आलं निवृत्तीनाथ आले. आता तुमच्या लक्षात येणार का महादेवापाशी होतं. महादेव पार्वती झोपल्यामुळे नेलं कुणी विष्णू मच्छिंद्रनाथ कुणाला दिलं गोरक्षनाथानं कुणाला दिलं गहिनीनाथ. आता गहिनीनं कुणाला दिलं निवृत्तीनाथ. आणि निवृत्तीनाथाने ज्ञान घेतलं आणि निवृत्तीनाथाने विचार केला आपल्याला हे ज्ञान मिळालंय. आता निवृत्तीनाथाने हे ज्ञान दिलं कुणाला ज्ञानदेवा सार सोजविले. हे ज्ञान ज्ञानोबारायापर्यंत आलं. आता पुढचं आहे का पण गुरुवर शिष्यावर बी गुरुचा एवढा विश्वास होता. आपला कसला बी गुरु अलीकडच्या काळात असला तरी आपली पद्धत आहे एक डाव राखून ठेवायचा. बरोबर आहे. क्षेत्र कोणता बी असो एक डाव राखून ठेवायचा असतो. पण निवृत्तीनाथाने तसं नाही केलं. ज्ञानोबारायांनी स्वतः सांगितलं दिधले संपूर्ण माझे हाती ज्ञान गुड गम्य ज्ञानदेवा लाधले आणि निवृत्तीने दिधले माझ्या हाती. आलं का ज्ञानोबारायाकडे आलं का ज्ञानोबारायाकडे आलं. आज पस्तो होती एक गुरु आणि एक शिष्य परंपरा. पण निवृत्तीनाथानं ज्ञानोबारायाला सांगितलं आता तुला जसं करायचंय तसं कर. ह्या ज्ञानाचं तुला माझी फुल परमिशन आहे. आणि मग ते ज्ञानोबारायाने काय केलं प्रगट गुह्य बोले प्रगट गुह्य बोले प्रगट गुह्य बोले प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्म जी केले हरि राम विश्व ब्रह्म जी केले विश्व ब्रह्माची केले केले विश्व ब्रह्माची केले रामा जनार्दनी हरि रामा जनार्दनी राम जनार्दनी राम जनार्दनी
पायी मस्तक ठेविले पायी मस्तक ठेविले पायी मस्तक ठेविले पायी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा 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 आरती माऊली टाळी वाजवा. वा बसा आता. हा बसा. मेजर आता राहू द्या. आता बसा. आता मी तुम्हाला जाताना बरोबर बुका लावतो. तुम्ही यांना कुणाला लावू नका. बसा आता. आता कुणाला लावायची गरज नाही. आता ऐका. निवृत्ती कळालं ना? कळालं. निवृत्तीनं आता कोण कोणाकडे आलं? ज्ञानोबरायाकडे आलं. आणि निवृत्ती नातानं ज्ञानोबरायाला सांगितलं तुला जसं करायचंय तसं कर. मग ज्ञानोबरायाने सुरुवातीला त्या ज्ञानाची रचना केली. म्हणूनच शब्द आहेत ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. ज्ञानोबरायाने रचना केली आणि ज्ञानोबरायाने एक गुरु एक शिष्य परंपरा होती ना तिथपर्यंत. एका नाथानं दुसऱ्या नाथाला सांगायचं. बघा आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ. आता तिथून पुढे पांगली परंपरा ज्ञानोबरायाकडे आलं आणि ज्ञानोबरायाने प्रगट गुह्य बोले. हे गुह्य असणार ज्ञान ज्ञानोबरायाने प्रगट केलं. प्रगट गुह्य बोले. इकडे तिकडे नाही विश्व ब्रह्मची केले. आणि एवढं केल्यामुळे रामा जनार्दनी चरणी किंवा पायी. कारण मी कुणाच्या बी पायावर मस्तक ठेवायला रिकामा नाही. एवढं देवानं चांगलं पवित्र मस्तक दिलंय. कुणाच्या बी पायावर ठेवायचं नाही. म्हणून रामा जनार्दनी गुरुवर किती निष्ठा असावी ह्यात आपण शिकायचं. हो कुठला बी अभंग घ्या. एकनाथ म्हणे नाही नाथ म्हणे नाही. एका जनार्दन किंवा जनार्दनाचा एका म्हणजे किती किती हे बघा ना महाराज गुरुवर किती निष्ठा आहे. म्हणून ज्ञानोबरायाने हे ज्ञान प्रगट केलं. विश्व ब्रह्मची केले आणि एवढा त्यांनी केल्यामुळे रामा जनार्दनी जनार्दनाचा रामा नाथ नाथ महाराज आपलं रामा जनार्दनी म्हणजे जनार्दनाचा रामा ज्ञानोबराच्या पाय मस्तक ठेवतोय. रामा जनार्दनी पायी किंवा चरणी मस्तक ठेविले. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. आणि महाकैवल्य तेजा शब्दाचा अर्थही ज्ञान होतो. आणि असले महाकैवल्य ज्ञानोबराय असल्यामुळे हे प्रगट केलेलं ज्ञान
कोण शेविती? शेविती साधू संत. साधू संत शेविती म्हणून मनात बसला, म्हणू वेधिला माझा आरती तिच्या शेविती साधू संत म्हणू वेधिला माझा. अभंगाचा भाव आपल्या पुढे मांडला. खरं म्हणजे आरतीवर कीर्तन तुम्ही ह्याच्या आधी ऐकिलं का नाही या गावात मला माहित नाही. ऐकलेलं आहे का जुन्या लोक? रामचंद्र वा आरतीवर नाही, पहिल्यांदाच आरतीवर ऐकलं म्हणायचं. बरोबर आहे का नाही? भक्ती पंढरीत आरती झाली म्हणायचं, काय का असाना. बरोबर आहे का नाही? म्हणून अतिशय सुंदर आयोजन सप्ताहाचं केलं. मन भरून आलं की एवढा सुंदर सप्ताहाचं आयोजन करून गुणवान गायक वादक मंडळी बोलवले. आपल्याला धन्यवाद. पण एकच आहे, पंढरी झाली म्हणजे झाली असं नाही. पुढच्या वर्षी अशीच पंढरी होऊन जाऊ द्या. लक्षात यायला लागले का नाही? कारण आपल्या धर्माचं प्रतीक म्हणजे सप्ताह असतो. आणि आपण ते करायचं, 4 जण लोक नालायक असले तर त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, आपलं आपण करीत राहायचं. लक्षात यायला लागलं का नाही? 4 जण कोण्या गावात असते तर तुमच्या इथं नसतील समजा, पण आमच्या बीड जिल्ह्यातलं सांगायला कुठं बी असले ते असते तर सप्ताह सुरू झाले उठून जायचं करते रे आता म्हणतेच असते. बरोबर आहे का नाही? हा, काही का म्हणणार, आपलं आपण करायचं एक लक्षात ठेवा. आणि मग तुम्ही भक्ती पंढरी अशी पुढच्या वर्षी ठेवा. अशी सेवा माझी मेजरकडे द्या, मग मी आरती तुकाराम ऐकू घालतो तुम्हाला. शब्द आपला मेजर ठरलं का? तेव्हा का मेजरचं ठरलं म्हणलं गावाचं काही अडचण आहे का? काही अडचण नाही. माझं बी आता लिहून ठेवा की पुढच्या वर्षी आलं की आरती तुकारामाची हे होईल ती होईल. आलं लक्षात? आता आता ऐका लक्षात. आता हे पुढचं पक्क झालं म्हणजे कसं असते म्हणून नाही, हे महत्वाचं नाही, यजमान तयार होणं हे महत्वाचं आहे. बरोबर आहे का नाही महाराज? हा, तयार आहे, कायमस्वरूपी तयार आहे जो महाराजात अडचण नाही. लक्षात यायला लागलंय का नाही? म्हणून पंढरी पंढरीच ठेवायची, काही अडचण नाही. काही 36व्यालाच 50व्यालाच करावा असं काही नसते. देवाचा उत्सव तुम्ही कवाय करा. बरोबर आहे का नाही महाराज? देवाला आवडतो म्हणून एवढा सुंदर उत्सव केला. आपल्याला धन्यवाद देतो. चांगलं जगा, चांगलं वागा, जीवनाचा प्रवास चांगला करा, आनंदी राहा, प्रेमानं राहा, आयुष्यावर नाराज होऊ नका. सुख दुःख प्रत्येकाच्या जीवनात येत असतात. गरिबी आली तर लाजू नका, श्रीमंती आली तर माजू नका. गरिबी श्रीमंती वृक्षाची सावली असते. दादा सूर्य फिरला की सावली जशी फिरत असते तसं प्रारब्ध फिरलं की गरिबी श्रीमंती फिरतच असते. म्हणून त्याच्यावर नाराज होईल. इकडे बघा, सगळ्यांनी नाराज व्हायचं नाही, काही नाही. जीवन स्वच्छ निर्मळ जगायचं. ह्यानं त्याला वाईट म्हणते ना त्याला नाव उठू, हे डोक्यातलं सगळं काढून टाकायचं आणि आनंदी जीवन जगायचं. कारण कवा चमकन काही सांगता येते का? कवा बी चमकू शकते. गप्पून काही लागत नाही त्याला. गप्पून चमकते, गप्पून माणूस मरत आहे. त्याच्यामुळे मेल्याच्या नंतर पुन्हा काय करायचं? त्याच्यामुळे आताच परमार्थ करून घेणं ही गोष्ट अति महत्वाची. काही चुकलं असलं मोह अभंगातले हा कमाय वटी टाका. मी असा गुंडाळ नेतो, जामगावला झटकीतो. मला नेऊन काय करायचं तुमचं तरी सांगा. काय करायचं चुकलं तरी काय करायचं सांगा बरं. काही चुकलं योगेश महाराज संस्थेत देतो झटकून. काय करायचं आपल्याला? काही चुकलं असलं माफ करा, मी आपल्या पाया पडतो सर. काही चुकलं असलं माफ करा. होय लागलं, माझी शपथ लागलं तुमच्या नादानं. बरोबर? काही चुकलं असलं माफ करा. आपण टीव्हीवर इकडं तिकडे नेहमी बघतच असतो की बरोबर. यावर्षी विक्रम झाला स्वप्नील महाराज. यावर्षी 365 दिवसातून 240 दिवस मी टीव्हीला. 240 दिवस हा टीव्हीला. सकाळी होतं की माऊलीचं सगळं 10:30 पर्यंत टीव्हीतच होतो ना. गडबडीनं बाहेर आलो म्हणलं ठीक सर. तरी ते मला ते आमिर खान ते म्हणू लागले चहा घेऊ. मला नाही गडबड आहे, मला जायचंय. काट फोडून बाहेर आलो. चलत चलत अलका कुबलला भेटलो. अशोक मामा सराफचा चहा घेतला आणि तरी ती शाहरुख खान ऐकायला गेला. 10-5 मिनिटं बसलो, त्याच्यापासून निघालो गप्पोनी बाहेर. लक्ष द्यायला मला येऊच देत नव्हते. आपल्याला जायचं म्हणले जेवाय. मला नाही, मला डेक्सळा जायचं. मी काट फोडून बाहेर. नाही तर टीव्हीतच होतो. नव्हतो सकाळी नव्हतो का टीव्हीत? टीव्हीत रोज असतो का नाही? मी रोज आहे टीव्हीतला. महाराज इज्जत नाही तुम्हाला. इकडं लक्ष द्या.
मोबाईलला तर आहेच हो मोबाईलला तर आहेच लक्षात आलं. म्हणून आपल्या सर्व रोज टी व्हीवर, मोबाईलवर, यूट्यूबवर, फेसबुकवर, तुम्ही टी व्हीला कोणतं बी मराठी चॅनल लावा, सकाळी मोहन फॉरवर्ड बघितल्याशिवाय पुढचे कामच होत नाही तुमचे. लक्षात आलं. मायबोली असेल, कलर्स मराठी असेल, शंभर मराठी असेल, जी टॉकीज असेल, सगळ्या वाचते. मायबोली होता आता 8ला बी असते, 8ला माऊलीची मालिका चालू असते. लक्षात आलं का नाही? त्याच्यात बी असतोय मी सगळीकडेच असतोय. लक्षात यायला लागले का नाही? फेसबुकला, युट्यूबला, इंस्टाग्राम, पात्र नाही सांगायचं युट्यूबला, इंस्टाग्रामला, फेसबुकला प्रकाश साठे ऑफिशियल टाकलं की सगळ्या याच्या आपल्या अकाउंट आहेत. लक्षात आलं का नाही? म्हणून आपल्याला सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. पुन्हा एकदा हा का चूक लाटलं माफ करा, का मेजर ठाव का काही चूक लाटलं माफ, सप्ताह कमिटीला पाया पडतो माफ करा. आता 10-15 बऱ्या पाया पडून बी जर तुम्हाला नसलंच माफ करायचं, तुम्हाला काय करायचं करा. चला काय कवर भेटतंय भेर कवर असतंय सांगा बरं मला. काही चुकलं असलं माफ करा. आपल्या पायावर नतमस्तक होतो. काही चुकलं असलं तर मला फोन करून सांगा. झालेली सेवा शांती ब्रह्मपंत महाराज मुंडे स्वानंद सुखने अशी गुरुनामृत जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, माझे गुरु आचार्य ज्ञानेश भक्त गुरुवर्य व्याकरणाचार्य